नमस्कार, मैं त्रियोगी पांडे। आप देख रहे हैं 24 टाइम न्यूज एंड एंटरटेनमेंट। श्री अशोक पाटील। अध्यक्ष महोदय, एक मुंबईमध्ये पोलीस यंत्रणा अतिशय चोख अशी बजावली जाते, परंतु माझ्या विभागामध्ये राहणारी एक व्यक्ती साकीनाका पेट्रोल पंपमध्ये गेली 35 वर्ष काम करत होता आणि मोहन नायर म्हणून त्या व्यक्तीचं नाव होतं। पेट्रोल पंपमध्ये तिथे ऑफिसमधून तो बाहेर पडताना ते फिलिंग सेंटरमध्ये फक्त 20 फुटाचं अंतर होतं। समोर एक टेम्पो उभा होता। हा टेम्पो ती व्यक्ती त्या तिथून बाहेर पडताना तो टेम्पो अशा प्रकारे स्पीडमध्ये चालवून त्याला उडवण्याचा प्रयत्न केला आणि उडवण्याचा प्रयत्न करता त्या व्यक्तीने थोडा जोरात चालून पुढे गेल्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपचं फिलिंग सेंटरही उडवलं, परंतु त्या व्यक्तीला मात्र त्या टेम्पोच्या मध्ये भागात घेतलं आणि जवळ 20 ते 30 फूट अंतरावर ती व्यक्ती उडाली गेली आणि तिथून ती उडाल्यानंतर त्या पेट्रोल पंपामध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आणि स्वतःच्या कॅबिनमध्ये ठेवलं आणि हा ड्रायव्हर ज्याचं नाव होतं हजमल म्हणून, तो 20 वर्षाचा मुलगा आहे, त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर साधारणतः 15 ते 20 मिनिटांनंतर पोलीस यंत्रणेचे अधिकारी PSI ज्ञानेश्वर पाटील हे तिथे उपस्थित झाले। त्यांच्या ताब्यात ती व्यक्ती दिली गेली आणि ताब्यात गेल्यानंतर त्या नायर या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेले। तिथून तो गंभीर जखमी होता। त्याला आता भांडूपच्या नौकार हॉस्पिटलमध्ये आणले। तो आजही 6व्या दिवशी कोमात आहे। तर अध्यक्ष महोदय, माझी विनंती एवढीच आहे की यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर पंचनामा 3ऱ्या दिवशी होतो आणि पंचनामा करणारा जो अधिकारी आहे ज्ञानेश्वर पाटील यांनी तो ड्रायव्हर होतो त्यालाच बदललं आणि दुसऱ्या एका ड्रायव्हरचं लायसन्स तिथे जमा केलं आणि तो एक हत्येचा कट होता। हे निदर्शनास आजही येत आहे। माझे सगळे रेकॉर्ड या पेनड्राईव्हमध्ये आहेत आणि या पेनड्राईव्हमध्ये रेकॉर्ड असताना त्या पेट्रोल पंपवर CC कॅमेरा लावलेले होते आणि या CC कॅमेरामध्ये त्या नायर या व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न दिसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये PI ज्ञानेश्वर पाटील यांनी आरोपीच बदली केला आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये तिथले मध्यस्थी मंडळी आली, त्यांचे या इथे फोटोग्राफ्स आहेत। त्या ड्रायव्हर जो आहे त्याचाही फोटो घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्यांनी जो दुसरा व्यक्ती ज्याचं लायसन्स जमा केलं त्याचाही याच्यामध्ये फोटो आहेत आणि हे सगळे पुरावे या इथे आहेत पेन ड्राईव्ह सह। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला ही विनंती करतो, या एका व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तो PI ज्ञानेश्वर पाटील यांनी जी मदत केलेली आहे तर याच्यावरती या PI ज्ञानेश्वर पाटीलवर देखील कारवाई होईल आणि ज्यांनी हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यावरही कारवाई होईल अशी मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतो आणि हे सगळे पुरावे मी आपल्याकडे पेन ड्राईव्ह सह देतो, तर त्याच्यावरती कारवाई होईल आपल्यातर्फे विनंती करतो। खबरें वही जो दिखे सही। भ्रष्टाचार और अन्याय के खिलाफ हम देंगे आपका साथ। महानगर पालिका के हर साजिश का हम करेंगे पर्दाफाश। हम बनेंगे जनता की आवाज 24 टाइम के साथ। मनपा अधिकारियों का खुलेगा अब काला चिट्ठा। हम बनेंगे आपकी आवाज। नमस्कार, आदाब।